ॐ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा। वाण्येकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। शुभसन्ध्या श्रोतारः, नमो नमः। अद्य श्रावणमासस्य अन्तिमतिथिः अर्थात् सोमवती अमावस्या अस्ति। पिठोरी अमावस्या इति नाम्ना अपि एषा ख्याता वर्तते। अद्य वेदान्तवैभव उपक्रमस्य द्वितीयः अनुक्रमः अस्ति। वयं सर्वे उपनिषद्वाङ्मयस्य अध्ययनं करिष्यामः। एतस्य प्रारम्भात् पूर्वम् अहम् एकं गीतं श्रावयामि। एतद् गीतं संस्कृतभाषायाः महतीं च माधुर्यं च वर्णयति। शृणोतु तावत्। गीतं सरसभाषा संस्कृतं सरलभाषा संस्कृतं सरससरलमनोज्ञमङ्गल देवभाषा संस्कृतं। मधुरभाषा संस्कृतं मधुरभाषा संस्कृतं मृदुलभाषा संस्कृतं मृदुलमधुरमनोहरामृत तुल्यभाषा संस्कृतं। देवभाषा संस्कृतं वेदभाषा संस्कृतं सुकृतिजनहृदि परिलसितशुभवरदभाषा संस्कृतम्। अमृतभाषा संस्कृतम् अमृतभाषा संस्कृतम् अतुलभाषा संस्कृतं भेदभावविनाशकं खलु दिव्यभाषा संस्कृतं। भुवनभाषा संस्कृतं भुवनभाषा संस्कृतं भवनभाषा संस्कृतं भरतभुवि परिलसितकाव्यमनोज्ञभाषा संस्कृतं। शस्त्रभाषा संस्कृतं शस्त्रभाषा संस्कृतं शास्त्रभाषा संस्कृतं शस्त्रशास्त्रमृदार्षभारत राष्ट्रभाषा संस्कृतं। धर्मभाषा संस्कृतं धर्मभाषा संस्कृतं कर्मभाषा संस्कृतं धर्मकर्मप्रचोदकं खलु विश्वभाषा संस्कृतं। विश्वभाषा संस्कृतं सरलभाषा संस्कृतं सरसभाषा संस्कृतं सरससरलमनोज्ञमङ्गल देवभाषा संस्कृतं देवभाषा संस्कृतं। नमो नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमाचा आज आहे दुसरा भाग। आज ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण काय काय बघणार आहोत? मागच्या भागामध्ये आपण सगळी पार्श्वभूमी पाहिली। वेद आहेत तरी किती,
वेद हे कसे अपौरुषेय आहेत, ते ऋषींना दिसले तरी कसे, त्यांचे प्रकार किती आहे, त्याच्यानंतर व्यासांनी विभागणी कशी केली, 4 वेदांची नावं काय आहेत हेही जाणून घेतलं. त्याच्यानंतर ह्या वेदांचा, या उपनिषदांचा परकीयांवर किती प्रभाव पडला हेही आपण जाणून घेतलं. त्याच जोडीला उपनिषद म्हणजे काय, वेदांचे 4 भाग म्हणजे कुठले आहेत, आपण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 भाग पाहिलेच. पण त्याच्यानंतर वेदांची पुन्हा विभागणी झाली, प्रत्येक वेदाचे पुन्हा 4 भाग पडले. ते म्हणजे संहिता आहे, आरण्यक आहे, ब्राह्मण आहे आणि उपनिषद, असे 4 भाग आहेत. आणि आपला मुख्य विषय आहे तो उपनिषद. त्यामुळे उपनिषदाला आणखीन काय काय नावं आहेत, वेदांत आहे, श्रुती आहे, आम्नाय मस्तक आहे, उत्तमांग आहेत, अशी अनेक नावं आहेत. आणि या उपनिषदांची महती काय आहे हेही आपण जाणून घेतलं. प्रत्येक उपनिषद हे मौल्यवान आहे आणि मौल्यवान असल्यामुळेच ते संपुटात ठेवलेलं आहे. आणि कुठलं संपुट, तर शांती मंत्राच्या संपुटामध्ये हे सगळं ज्ञान साठवून ठेवलेलं आहे. ते असं इतस्ततः पसरलेलं ज्ञान नाही आहे, ते नीट साठवलेलं आहे, ते नीट जतन केलेलं आहे. कारण त्याच्या मागे ह्या ऋषींचं हे ज्ञान आहे. आणि ऋषींचं ज्ञान तरी कसं असं विचाराल तर ऋषींचं आपण पाहिलं की ऋषींच्या जेव्हा ते तपस्साधना करत होते तेव्हा त्यांच्या विचार जसे तरल होत गेले, जसे सूक्ष्म होत गेले, तसं त्यांना हे वेद दिसले. ऋषीर दर्शनात असंही म्हटलेलं आहे. पण हे दिसण्यासाठी सुद्धा ऋतंभरा प्रज्ञा जागृत व्हायला लागते. बुद्धीचे 4 स्तर आहेत आपल्याला माहिती आहे. बुद्धी म्हणजे सर्वसामान्य बुद्धी प्रत्येकाला असते. त्याच्या जरासा वरचा स्तर म्हणजे मेधा आहे. बुद्धीच्या वरचा स्तर म्हणजे मेधा, मेधेच्या वरचा स्तर म्हणजे प्रज्ञा, प्रज्ञेच्या वरचा स्तर म्हणजे प्रतिभा. आणि त्याहीपेक्षा हे तर झाले व्यावहारिक किंवा भौतिक जीवनामध्ये सुद्धा कवींची सुद्धा प्रतिभा जागृत होते असं आपण म्हणतो. पण त्याही पलीकडे या अध्यात्म मार्गामध्ये जे ज्ञान आहे, जे आत्मज्ञान आहे, ते इंद्रिय गोचर नाहीच आहे. मुळी ते बुद्धिप्रामाण्य नाहीच आहे, बुद्धीवर आधारितच नाही आहे. त्याच्यासाठी कुठली प्रज्ञा आहे, ती आहे ऋतंभरा प्रज्ञा. या ज्ञान हे सुद्धा ऋताधिष्ठित आहे. आपण अथर्वशीर्षामध्ये म्हणतो ना, ऋतं वच्मी सत्यम वच्मी, हे ऋताधिष्ठित ज्ञान आहे, ही ऋतंभरा प्रज्ञा आहे. आणि ही प्रज्ञा कशी आहे असं विचाराल तर सत्याचा शोध घेणारी ही प्रज्ञा आहे. म्हणजे हे मंत्र आहेत ना, या सूक्ष्म मंत्रांचं सूक्ष्म श्रवण या ऋतंभरा प्रज्ञा जेव्हा जागृत होते तेव्हाच करता येतो. तेव्हाच ही ज्ञानभाषा आकलन होते, तेव्हाच ही ज्ञानभाषा आकलन होते. आजकाल आपल्याला ज्ञान असं स्वस्त वाटायला लागले. खरं म्हटलं तर आपल्याला कुठलीही गोष्ट समजा माहिती नसेल तर लगेच आपण गुगल ओपन करतो. आपल्याला वाटतं की गुगलवर सगळं ज्ञान अवेलेबल आहे, बरोबर आहे. पण गुगलवर जे मिळतं ना ते ज्ञान नाही आहे, ती माहिती आहे. इन्फॉर्मेशन इज डिफरंट फ्रॉम नॉलेज. नॉलेज वेगळं आणि इन्फॉर्मेशन वेगळी. गुगलवर मिळते ती इन्फॉर्मेशन आहे, पण वैदिक ज्ञान तुम्हाला गुगलवर नाही मिळणार. कारण ते सूक्ष्म आहे, ते अतींद्रिय आहे, ते इंद्रिय गोचर नाहीच आहे. मुळी इंद्रियच्या पलीकडे हे ज्ञान आहे. आणि म्हणून ह्या ज्ञानाची किंवा या वेदांची व्याख्या कोणी केली आहे बघूया. आता आपण सगळंच पार्श्वभूमी बघतो आहे. आजही मला नाही वाटत की आपल्याला उपनिषदाला प्रत्यक्ष सुरुवात करता येईल, कारण त्याच्या मागे इतकं वैभव आहे, इतका पाया आहे, इतकं सखोल विचार आहे. ते सगळं जाणून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि ह्या वेदांची व्याख्या किंवा वेदांची महती सायणाचार्यांनी फार सुंदर एका श्लोकामध्ये सांगितले, एका मंत्रामध्ये सांगितले. ते आधी बघूया. काय म्हणतात सायणाचार्य? प्रत्यक्षेणा अनुमित्वाच वेदा यस्तुपायो न बुध्यते एतं विदन्ति वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. काय म्हटलेलं आहे? प्रत्यक्षेण अनुमित्वावा. प्रत्यक्ष आणि अनुमान ज्ञानाची प्रमाण आहेत. ही प्रमाण भाषा आहे. ज्ञानाला काय प्रत्यक्षाचं एक प्रमाण आहे आणि अनुमानाचं एक प्रमाण आहे. आपण डोळ्यांनी बघतो किंवा लॉजिकच्या भाषेत किंवा फिलॉसॉफीच्या भाषेत बोलायचं झालं
तर परसेप्शन आहे आणि इन्फरन्स आहे. परसेप्शन म्हणजे आपण प्रत्यक्ष इंद्रियांनी अनुभवते, म्हणजे डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो किंवा स्पर्श त्वचेनी स्पर्श करतो, नाकानी वास, हे सगळे जी पंच ज्ञानेंद्रियाच्यावर आधारित आहे त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हटलेलं आहे. मी प्रत्यक्ष माझ्या कानाने ऐकलं, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं, याला प्रत्यक्ष प्रमाण म्हटलं आहे. दुसरं आहे ते अनुमान प्रमाण आहे. अनुमान म्हणजे इन्फरन्स, म्हणजे दोन गोष्टीवरनं काहीतरी मी अनुमान काढले की तिथे लांब मला कुठेतरी त्या टेकडीवर धूर दिसतोय, म्हणजे तिथे अग्नी आहे. यत्र यत्र धूमो तत्र तत्र अग्नी, किंवा व्हेअर देअर इज स्मोक देअर इज फायर, इतकं सोपं सांगितलेलं आहे. हे अनुमान आहे, म्हणजे प्रत्यक्ष मी अग्नी पाहिला नाही, पण मी असं कन्क्ल्युजन काढले, मी असा अंदाज काढला आहे, अनुमान काढले. ही दोन प्रमाण आहेत. पण प्रत्यक्षेण अनुमित्वावा किंवा अनुमान काढूनसुद्धा यस्तु पायो न बुध्यते, पण जे सापडत नाही, ज्याचं ज्ञान होत नाही, पण त्याचं ज्ञान कशामुळे होतं? एतम विदंती वेदेन, पण वेदामुळे त्या ज्या अशी गोष्ट जी आहे जी इंद्रियांच्या पलीकडे, अशा गोष्टीचं ज्ञान वेदांमुळे होतं. तस्मात वेदस्य वेदता, आणि म्हणूनच ही वेदांची महत्ता तिथे सिद्ध होते, असं सायणाचार्यांचं वाक्य आहे. आता वेदाबद्दल आपण मागच्या भागामध्ये बोललो होतो. वेद आहेत आणि खरंच आहे. या ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी प्रस्थानत्रयी सांगितलेली आहेत. प्रस्थानत्रयी म्हणजे काय, नेमकं काय आहे? तर बघा ना, उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहे आणि भगवद्गीता आहे. उपनिषद किती आहेत? 200च्या वर उपनिषद आहेत. काही मुख्य आहेत, काही गौण आहेत, काही थोडी कमी दर्जाची आहेत, पण उपनिषद हे ज्ञानाचंच प्रतीक आहे. ब्रह्मसूत्र 554 आहेत, पण ती समजून घ्यायला अतिशय कुशाग्र बुद्धी लागते. आणि भगवद्गीता त्यातल्या त्यात, म्हणजे आज ज्यांना संस्कृतचा थोडासा अभ्यास असेल त्यांनासुद्धा भगवद्गीता समजू शकते, इतकी सुगम आहे. म्हणजे पूर्ण समजेल असं नाही बरं का, पण ही 3 प्रस्थानत्रय आहेत, त्याच्यातले उपनिषदाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि या तिन्ही प्रस्थानामध्ये, तिन्ही ज्ञानाच्या शाखांमध्ये जे सांगितलं आहे ज्ञान, तेही 3 प्रकारचे. ते कुठले 3 प्रकार? जीव आहे, जगत आहे आणि जगदीश्वर आहे. जीव, जगत, जगदीश्वर, या तिन्हीचं ज्ञान किंवा त्या तिन्हीची चर्चा याच्यामध्ये आढळते, किंवा त्याच्यात ही संवाद रूपाने ही चर्चा केलेली आहे. कुठल्याही शुभ कार्याची म्हणा, कुठल्याही स्तोत्राची म्हणा, कुठल्याही ग्रंथाची सुरुवात करताना सर्वसाधारणपणे ओंकाराने करतात. ओंकाराने का करतात? कारण ओंकार ही त्याला घातलेली साध आहे, त्याला एक हाक मारलेली आहे, किंवा ती त्याची सिग्नेचर आहे, सही आहे, असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा ओंकाराने सुरुवात करायची, म्हणजे त्याला कळतं की आपल्याविषयी चाललं आहे, आपल्याला, आणि त्याच ओंकारातून तो प्रतिसादही देतो. आणि म्हणून तो ओंकाराचा श्लोक असा आहे, ओंकारं बिंदू संयुक्तम, ओंकारं बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. अशा त्या ओंकाराला नमस्कार करूनच आपण प्रत्येक वेळेला आपल्या अभ्यासाला निश्चितच सुरुवात करणार आहोत. आत्तापर्यंत आपण पुष्कळ ज्ञान, भौतिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान पुष्कळ घेतलं, ज्ञान पुष्कळ मिळवलं, पण ते ज्ञान नाही आहे बरं का, ते आत्मज्ञान नाही आहे. ज्ञान आहे, उपयोगी आहे, आपल्याला उद्योगधंद्यासाठी, नोकरी व्यवसायासाठी ते ज्ञान उपयोगी आहे. पण आत्तापर्यंत शाळा कॉलेजमध्ये जे ज्ञान मिळालं हे सगळं बाह्य इंद्रियांनी मिळवलं, बाह्य उपकरणांनी हे सिद्ध होतं. परंतु या पलीकडे काही ज्ञान असेल असंच आम्हाला माहिती नव्हतं आत्तापर्यंत. याच्या पलीकडे काही ज्ञान आहे ह्याचीच आम्हाला कल्पना नव्हती, पण हे ज्ञान आहे आणि ते आत्मज्ञान आहे. आणि वेदातलं जे ज्ञान आहे, उपनिषदातलं जे ज्ञान आहे, ते इंद्रिय अगोचर आहे, त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे अगदी क्वांटम थिअरीमध्ये अणूचा शोध लावला आहे, अणूमध्ये काय आहे, प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे, न्यूट्रॉन आहे, हे सगळे शोध लावले, तरीसुद्धा त्याच्या पलीकडे पुन्हा काहीतरी शिल्लक राहतंच. आणि हे कोणी शोधून काढलं? तर आमच्या क्रांतदर्शी ऋषींनी, जे द्रष्टे होते, त्यांनी हे सगळं ज्ञान नुसतंच शोधून काढलं नाही, त्याचे विभाग केलेत.
त्याचे विभाग केले, 4 वेद पाहिले आपण, त्या वेदांचे पुन्हा 4 विभाग केले. असेच ज्ञानाच्या काही शाखा आहेत ज्याला दर्शनं म्हणतात बरं का. थोडं थोडं आपण उल्लेख करणार आहोत फक्त. त्याला दर्शनं असं म्हटलं जातं. आणि दर्शनं किती आहेत तर षड दर्शन आहेत, 6 दर्शनं आहेत जी आस्तिक दर्शन आहेत आणि 3 आहेत ती नास्तिक दर्शन आहेत. थोडं थोडं आपण त्याचा फक्त उल्लेख करून पुढे जाणार आहोत. षडदर्शनं कुठली आहेत? न्याय आहे, योग आहे, सांख्य आहे, वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा आहे आणि उत्तरमीमांसा, अशी षडदर्शनं म्हटलेली आहेत. न्याय ह्याचे प्रणेते कोण आहे? न्यायशास्त्राचे, न्यायदर्शनाचे प्रणेते कोण आहेत? ते गौतम ऋषी आहेत. गौतम बुद्ध नाही, गौतम ऋषी. वैशेषिकाचे प्रणेते कोण आहेत? ते वैशेषिक ऋषी आहेत. सांख्याचे आहेत ते कपिल मुनी आहेत. योगाचे आहेत ते पतंजली आहेत. पूर्वमीमांसा त्याचे जैमिनी आहेत आणि उत्तरमीमांसाचे बादरायण व्यास, किंवा उत्तरमीमांसा म्हणजेच पुन्हा उपनिषद आहे. पूर्वमीमांसेचं वाक्य आहे अथातो धर्म जिज्ञासा, आणि उत्तरमीमांसा म्हणजेच उपनिषदाचं जे आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. आणि हीच जिज्ञासा, हीच शुद्ध उपासना आपण करण्याच्या, म्हणजे आपण त्या मार्गावर आहोत. तिथनं आपण 1-2 पावलं फक्त टाकलेली आहेत. नास्तिक दर्शनं कुठले तेही जाता जाता समजून घेऊया. बौद्ध आहे, जैन आहे आणि चार्वाक, ही 3 दर्शनं आहेत. ही नास्तिक दर्शनं असं म्हटलेलं आहे. जैनांमध्ये 24 तीर्थंकर आहेत हेही आपल्याला माहिती आहे. बौद्धांचं वाक्य काय आहे? सर्वं शून्यम. बौद्ध हे फिलॉसॉफी जे बौद्ध तत्त्वज्ञान आहे ते शून्यापर्यंत जाऊन थांबतं. आणि चार्वाकांचं तर तुम्हाला माहितीच असेल कदाचित. चार्वाक हे भोगवादी आहेत, हे चंगळवादी संस्कृतीचे प्रणेते आहेत. चार्वाक त्यांचं असं म्हणणं आहे, यावत् जीवं सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. जोपर्यंत आयुष्य आहे ना, आनंदाने जगा, कर्ज काढून, ऋण काढून सण साजरा करा. किंवा त्यांनी म्हटलं आहे ऋणं कृत्वा घृतं पिबेत, ऋण काढा पण घृत प्या, म्हणजे तूप प्या किंवा आनंदाने राहा. कारण एकदा देहाचं भस्म झाल्यानंतर पुन्हा कुठेही मिळणार आहे तुम्हाला ही सुख. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, असा चार्वाकांनी प्रश्न विचारला आहे. पण ते काही खरं नाही आहे, ते तात्पुरतं आहे, ते फक्त इहवादी तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे अशा शब्दपांडित्याने अंतिम ज्ञान होणं शक्य नाही आहे. आणि म्हणून या षडदर्शनाचा आत्ता विचार आपण करणार नाही आहोत. पुढे कधीतरी प्रसंग आला तर निश्चित षडदर्शनाबद्दल बोलूया. आता आणखीनच एक उल्लेख करते, तो म्हणजे षडंगाचा. षडंग म्हणजे कुठली आहेत? आता पुष्कळ बोललो नाही का, 4 वेद बोललो, त्या वेदांचे 4 प्रकार बघितले किंवा त्याच्यातले घटक पाहिले किंवा ही षडदर्शनं पाहिली. आता फक्त षडंगाबद्दल बोलणार आहोत. वेद या राशी स्वरूप आहेत, मोठा ढीग आहे, वेदांच्या ऋचांचा मोठा ढीग आहे. म्हणजे खरं सांगू का, कितीही अभ्यास केला, अगदी बालपणापासून अभ्यास केला तरी 4ही वेदांचा अभ्यास एका जन्मात करणं खरं तर शक्य नाही. पण आहेत बरं का, काही लोक, मोजके लोक आहेत की 4ही वेदांचा अभ्यास केलेला आहे. जसे आमचे शंकराचार्य, आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी 4ही वेदांचा अभ्यास केलेला आहे. पण आता समजा सर्वसामान्य माणसाला अभ्यास करायचा झाला वेदांचा, तर कसा करायचा? तर त्याची सुद्धा अंग आहेत बरं का. म्हणजे एका अंगाने, मग आता समजा भगवद्गीतेचा अभ्यास करायचा झाला तर मुख्य तत्त्वज्ञान आहेच आहे. पण समजा तुम्ही व्यवस्थापन क्षेत्रात असाल तर त्या दृष्टीने सुद्धा अभ्यास करतो. लिटरेचर जर का घेतलं, वाङ्मय यांनी सुद्धा करता येतो. म्हणजे अनेक अंगाने भगवद्गीतेचा जसा अभ्यास करता येतो तसाच, अगदी तसाच वेदांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा 6 अंग सांगितलेली आहेत. ती कुठली? ते फक्त आपण त्याची नावं आणि त्याच्यातल्या एक ओळीत त्याचं महत्त्व जाणून घेऊया. कारण आपला आत्ता तो मुख्य विषय नाही. आपल्याला जायचं आहे कुठे? उपनिषदांकडे. षडंग कुठली? षड अंग म्हणजे 6 अंग आहेत, एवढंच आपल्याला कळलं. कुठली 6 अंग आहेत? शिक्षा, कल्पो, व्याकरणं निरुक्तं छंदसा यथा ज्योतिषामयनं चैव वेदांगानी षडैव तू. ही वेदांची 6 अंग आहेत. कुठली? शिक्षा, कल्प,
व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी 6 अंग आहेत. म्हणजे काय नाही अजून आम्हाला कळलं. थोडंसं समजावून घेऊया, कारण आपल्याला बेस पक्का पाहिजे, आपला पाया पक्का पाहिजे. आपल्याला मोठी इमारत उभारायची. कशासाठी इमारत उभारायची? आपल्या भद्र जीवनासाठी. आत्ता आपण साधी माणसं आहोत, पण माणसाकडनं, आपल्या या ह्युमन बिईंगकडनं सुपर ह्युमन व्हायचं आहे. सुपर ह्युमनकडनं आपल्याला देवमानव व्हायचं आहे. आपल्याला भद्र जीवन जगायचं असेल तर हा थोडा थोडा तरी अभ्यास आपल्याला करायलाच हवा, हो की नाही? त्यामुळे आपण आता त्या 6 अंगांचं फक्त एकेका वाक्यामध्ये फक्त त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. शिक्षाशास्त्रे, वेदांच्या एक अंग आहे ते शिक्षाशास्त्रे. शिक्षा म्हणजे शिक्षण हे माहिती आहे, पण हे तेवढंच शिक्षण नाही आहे, तर हे वर्णोच्चाराचं शास्त्र आहे. वर्णाचे उच्चार कसे करायचे? लिखित वाङ्मय वेगळं आणि उच्चारलेलं वेगळं. समजा च लिहिलेलं आहे, त्याचा उच्चार आपण मराठीमध्ये 2 प्रकारांनी करतो, च आणि च, ज आणि ज दोन्ही प्रकारांनी करतो. हा कुठला प्रकारांनी इथे उच्चार अभिप्रेत आहे हे शिक्षा ह्या अंगातून समजता येतं. च च, च च, ज ज, किंवा श आहे, श आहे, फ आहे. साधा फ सुद्धा आपल्याला माहिती नसतो. इंग्लिशमधला फ वेगळा आणि संस्कृतमधला फ वेगळा. मी बाजारातून फ्रूट्स आणली तेव्हा आपण काय करतो? दात आणि जिभेचा वापर करतो. फ्रूट्स, फादर असं म्हणताना दात आणि जिभेचा वापर करतो. पण संस्कृतमधला जो फ आहे तिथे फक्त ओठाचा वापर केलेला आहे. फळं आणली, मी बाजारातून फळं आणली. फ्रूट्समध्ये वेगळे ओठ आणि दात लागलेले आहेत. असं हे वर्णोच्चाराचं शास्त्र आहे, त्याला शिक्षा असं नाव दिलेलं आहे. कल्प म्हणजे काय आहे? कल्प म्हणजे विधिविधान आहेत. ही 4 प्रकारची विधिविधान आहेत. केव्हा काय करावं? आपल्याकडे आपण म्हणतो ना, शास्त्र काय सांगते असं आपल्याकडे पुस्तक पण आहे, किंवा अशी परिस्थिती असेल तर काय, हे सगळं त्या कल्पमध्ये सांगितलेलं आहे. किंवा गृह्यसूत्र वगैरे आपल्याला माहिती आहेत, ती सगळं विधिविधान या कल्प ह्या षडंगाच्या म्हणजे त्याच्या आधिपत्याखाली येतं. व्याकरण म्हणजे काय? वैदिक साहित्यातली शब्दनिर्मिती किंवा त्याची शुद्धता पडताळून पाहण्याचं जे शास्त्र आहे ते आहे व्याकरण. व्याकरण प्रत्येक गोष्टी, म्हणजे मी अनेक वेळेला आपल्याशी बोलताना म्हणते की ह्याच्यामध्ये मूळ धातू हा आहे, किंवा ह्याचं हे कविधावी आहे, त्याचं वकाधावी आहे, किंवा त्याचं हे तद्धित आहे, असं वगैरे आपण बोलतो. हे सगळं व्याकरण आहे. म्हणजे या वेदांमध्ये त्या व्याकरणाचा सुद्धा अतिशय नेमकेपणाने, अतिशय पर्टिक्युलरली अभ्यास केलेला आहे, असं व्याकरण आहे. 4था भाग आहे तो निरुक्त, जो माझ्या अतिशय आवडीचा आहे. निरुक्त म्हणजे दुर्बोध वाटणाऱ्या शब्दांच्या अर्थाशी जुळणारी जी व्युत्पत्ती आहे ना, एखादा शब्द कुठल्या शब्दापासून तयार झाला आहे. गीतेमध्ये मी तुम्हाला व्युदस्य शब्दाचं सांगितलं होतं, किंवा असे अनेक शब्द आहेत की त्याच्या मागे 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 गेलो की आपल्याला मूळ शब्द सापडतो आणि आनंद होतो. अगदी साधीच गोष्ट सांगते. आपल्याला आपल्या देशाचं नंदनवन आपल्याला माहिती आहे, काश्मीर. पण काश्मीर हा शब्दसुद्धा संस्कृत आहे बरं का. मूळ शब्द आहे काश्मीर, आणि काश्मीर हा शब्दाचा अर्थ आहे केशर. आपल्याला एवढं माहिती आहे की काश्मीरमध्ये केशर मिळतं, पण काश्मीर शब्दाचा अर्थच मुळी केशर आहे हे नव्हतं आम्हाला माहिती. हे सापडल्यानंतर आपल्याला जो काही आनंद होतो तो सगळा निरुक्तमध्ये सांगितला आहे. कुठलाही शब्द दुर्बोध वाटणारा शब्द असेल तरी त्याचं जर का मागे 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 शोध घेत गेलो तर त्या मूळ शब्दापर्यंत जाऊन पोचतो. याला म्हटलेलं आहे निरुक्त. 4था आहे छंद. विविध छंद आहेत बरं का. छंद म्हणजे छंदोबद्ध रचना. ही छंदोबद्ध रचना कशी केली? आणि आपल्याला प्रमुख छंद माहिती आहेत. अनुष्ठुप छंद तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे. गीतेमध्ये पण आहे, रामरक्षेमध्ये आहे, किंवा त्रिष्टुप छंद आहे, गायत्री छंद आहे. आपण जो गायत्री मंत्र म्हणतो तो ॲक्च्युली गायत्री छंद आहे. तो मंत्र आहे तो सवितृ मंत्र आहे, पण छंद आहे तो गायत्री असं म्हटलेलं आहे. किंवा बृहती छंद आहेत. असे अनेक छंद, 7 प्रकारचे छंद आहेत. छंदोभिर्विविध पृथक असं 13व्या अध्यायात आपण पाहिलं होतं.
असा अभ्यास जर का वेदांचा केला तर तो सिस्टिमॅटिक होतो. नाहीतर खूप रँडमली अभ्यास केला तर काहीच पदरात पडणार नाही. पण एक एक फोकस करत जर का आपण अभ्यास केला तर तो निश्चितपणाने सिस्टिमॅटिकली होतो. आणि म्हणून हा आपण याच्याबद्दल थोडं थोडं बोललो. म्हणजे आता बघा 4 वेद कळले, वेदांचे 4 प्रकार किंवा त्याचे घटक कळले. नंतर आपल्याला प्रस्थानत्रयी आपल्याला ओळखीचं झाली आहे. षडदर्शनं कळली, 6 आस्तिक दर्शनं, 3 नास्तिक दर्शनं हेही कळलं. त्याच्यानंतर षडंग कळली. हा वेदांचा अगदीच बेसिक म्हणजे ABCDच फक्त आपल्याला कळलं आहे. इथपर्यंतच आपण आत्ता पोचलेलो आहेत. आणि त्याच्यातला जो अंतिम भाग आहे वेदांत म्हणजे श्रुती म्हणजेच उपनिषद, त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. या सगळ्याच्या मागे खरं म्हटलं तर खूप मोठं शास्त्र आहे बरं का, खूप मोठं शास्त्र आहे. पण आपलं काय झालं आहे सांगू का? थोडं बघा, आता लक्षात घेऊया. आपण मागच्या भागामध्ये मी प्रतिज्ञा म्हटली, संस्कृतमध्ये म्हटली, पण मराठीत तुम्हाला सगळ्यांनाच परिचित प्रतिज्ञा आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. अभिमान आहे असं म्हणतो खरं आपण, पण कोणत्या परंपरा, कोणता वारसा, कोणती जीवनशैली आम्हाला काहीच माहिती नाही. जर एखाद्या परदेशी व्यक्तीने तुम्हाला विचारलं की सांगाल का तुमच्या संस्कृतीबद्दल, तुमच्या परंपरेबद्दल, तुमच्या ऋषींबद्दल आम्हाला थोडं काही सांगाल का, तर आमच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही. भगवद्गीतेमध्ये एकूण किती श्लोक आहेत, किती अध्याय आहेत, किती उवाच आहेत माहिती नाही. वेद किती आहेत, त्यांचे प्रकार किती आहेत आम्हाला काही माहिती नाही. उलट आम्ही त्यांच्या नादाला लागून, म्हणजे मी कोणाला दोष देत नाही आहे बरं का, पण एकूणच पाश्चात्यांनी इतकं आपलं ब्रेन वॉशिंग केलं आहे आणि म्हणून आम्हीच आमच्या देवतांची खिल्ली उडवतो, चेष्टा करतो. किंवा आमचे जे सनातनी संस्कार आहेत, आमच्या ऋषीमुनींनी जी आपल्याला खरं तर जीवनशैली उत्तम रीतीने आखून दिली होती, 4 वर्ण 4 आश्रम आपण मागे पाहिलं, हे सगळं आखून दिलेलं होतं, त्याची आम्ही चेष्टा करतो. काय ते सोवळं, काय ते जानवं, कसली ती शेंडी, असं आम्ही म्हणतो. या प्रत्येकाच्या मागे विचार आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागे तत्त्वज्ञान आहे. शेंडीमुळे त्या ब्रह्मरंध्राचं किंवा एका नाजूक भागाचं रक्षण होतं. शेंडी महत्त्वाची आहे. जानवं फार संरक्षक जानवं आहे. किंवा धोतर, साधं धोतर नेसणंसुद्धा, आता मी म्हणत नाही आहे की आपण जुन्या प्रकारचे वेश घालूया, पण धोतर असेल, नऊवारी असेल, ह्या सगळ्यामुळे काही विशिष्ट भागांचं रक्षण केलं जातं. किंवा सोहळ्यातला स्वयंपाक, ह्याच्यामध्ये स्वच्छता आहे, हे आपण आता पाळू शकत नाही आहोत आता ह्या आधुनिक जगामध्ये. पण निदान ह्याची चेष्टा करू नका. त्याच्यामागचं सायन्स, त्याच्यामागचं विज्ञान, त्याच्यामागचे विचार तरी समजून घेऊया. ही जीवनशैली आता आम्हाला पाळणं शक्य नसलं तरी जास्तीत जास्त आपल्याला थोडं म्हणजे नव्याचा आग्रह धरायचा आहे, पण जुनं सोडायचं नाही आहे. असं करता येईल का? येईल ना, निश्चितच करता येईल. असं म्हटलेलं आहे, थिंक ग्लोबल बट ॲक्ट लोकल. विचार कशाचा करा ना, चंद्रावरचा विचार करा, स्पेस, अगदी रॉकेट सायन्सचा विचार करा किंवा स्पेसचा विचार करा. तुम्ही खूप मोठ्या अगदी सायन्सचा विचार करा. परकीय भाषांमध्ये किंवा परकीय देशांमध्ये जे वेगवेगळे शोध लागत आहेत त्याचा निश्चित अभ्यास करायचा आहे. पण म्हणून आपलं सोडायचं नाही आहे, म्हणून आपलं गुंडाळून ठेवायचं नाही आहे. आपली जीवनशैली काय होती, आणि आता त्यांनी सांगितल्यावर आपल्याला खरंच आपण जागे होतो. हळद अँटिसेप्टिक आहे हे सांगायला त्यांची काय आवश्यकता आहे? आम्हाला लहानपणापासूनच माहिती होतं. कधी पडलं, खरचटलं, रक्त आलं तर पटकन आई हळद लावायची, हे आम्हाला आधीच माहिती आहे. पण त्यांनी सांगितल्यावर आम्ही जरासे जागे होतो. त्यामुळे आपल्याला खरं म्हटलं ना, आपल्याकडे, आणि अजून पुढे खरं बोलायचं आहे मला, की ब्रिटिशांचं जेव्हा साम्राज्य होतं तेव्हा त्यांनी ओळखलं बरं का, ते बुद्धिमान होतेच निश्चितच. मेकॉलेनी सगळ्या आपल्या जीवनशैलीचा अभ्यास केला आणि आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कुठले ते ओळखले, ते जाणून घेतले.
ते पॉईंट्स कुठले होते तर आपली गुरुकुल पद्धती ही अतिशय उत्तम आहे. गुरुकुल पद्धती अतिशय उत्तम आहे, कारण ह्या गुरुकुल पद्धतीमध्ये 12 वर्ष एक छात्र, एक विद्यार्थी गुरूंच्या घरी राहतो आणि तो नुसताच ज्ञानप्राप्ती, ज्ञानार्जन करत नाही, तर गुरूंचं अनुसरण करतो आणि अनुसरण करता करता तो एक उत्तम नागरिक बनतो, उत्तम मनुष्य बनतो. आणि ते ह्या मेकॉलेनी ओळखलं आणि त्यांनी तिथेच घाव घातला आणि त्यांनी आपलं ब्रेन वॉशिंग केलं आणि तो म्हणाला, काय तुमची व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था तुमची अगदीच बोगस आहे. 12-12 वर्ष वाया घालवायची आयुष्यातली. आमच्याकडे असं नाही. आमच्याकडे पटकन कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतलं की मुलं फाडफाड बोलायला लागतात इंग्लिश आणि सगळ्या ज्ञानाच्या शाखा त्यांच्या खुल्या होतात, दालनं खुली होतात. असं सांगून त्यांनी आमचं ब्रेन वॉशिंग केलं आणि आमच्यातले काही विचारवंतसुद्धा ह्याला फशी पडले. आणि ही गुरुकुल पद्धती जी अतिशय आमची काय म्हणतात ते अतिशय समर्थ आमचा जो कणा होता त्याच्यावरच हा घाव घातला गेला. निदान आता तसं शक्य नाही आहे, पुन्हा करणं शक्य नाही आहे, पण त्याची चेष्टा करायची नाही आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये माणूस घडवला जात होता. आता ब्रिटिशांनी जे केलं ते फक्त कारकून किंवा पैसे मिळवण्याचे यंत्र झालेत सगळे. तुझं पॅकेज किती, माझं पॅकेज किती, माणूस माणसाला पारखा झालेला आहे. आपल्याला खरंच माणूस घडवायचा असेल, माणसातले नातेसंबंध पुन्हा सुधारायचे असेल, पुन्हा आपल्या देशातलं जो अगदी आपण म्हणतो ना, जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा, वो भारत देश है मेरा. होतं आमच्या देशामध्ये खरोखर सोन्याचा धूर निघत होता, मलमलचं कापड होतं, किती उत्तमातले उत्तम उद्योग व्यवसायसुद्धा होते. सगळं आम्ही गमावून बसलो आहे आणि आता फक्त पॅकेज, फक्त पैसा हेच ध्येय झाले. आपल्याला खरंच माणूस व्हायचं आहे का? मग उपनिषदांचा अभ्यास करायलाच हवा ना. माणूस व्हायचं आहे का? आणि खरंच हे सगळं विसरून जाऊया आपण. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. वागायचं आहे ना आपल्याला, माणसासारखं वागायचं आहे. पशुकडे आपण पशुत्वाकडे चाललेलो आहोत. माणूस म्हणून आधी चांगले उत्तम माणूस होऊया, मग देव माणूस होऊया आणि मग उत्तम दिव्य जीवन प्राप्त करता येईल. हे तर निश्चितच आहे. आपल्याला असं काहीतरी व्हायचं आहे. आता हे सगळं होण्यासाठी पुष्कळ बोलले नाही का, वेदाबद्दल आणि एकूण षडांगाबद्दल, दर्शनांबद्दल. पण आणखीन थोडंसं बोलायचं. असं म्हटलं जातं की अध्यात्माला सुरुवात करताना प्रश्न पडले पाहिजेत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहिलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न पडायला पाहिजे. आम्हाला प्रश्नच पडत नाही. आणि जे प्रश्न असतात ते इतके क्षुल्लक आहेत, इतके भौतिक पातळीवरचे आहेत, पण आध्यात्मिक प्रश्नच आम्हाला कधी पडत नाही. आम्ही वारंवार ऐकत आलोच, अनेक उपक्रमातनं, अनेक व्याख्यानातनं, प्रवचनातनं, कीर्तनातनं, की हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटायचे, हे जन्माचं जे बंधन आहे त्याच्यातनं आम्हाला मुक्ती मिळवायची. पण खरंच मिळवायची का? तुम्हाला समजा विचारलं बरं का, समजा विचारलं की तुम्हाला मर्सिडीज हवी आहे का मोक्ष हवा आहे? अहो माझ्यासकट सगळे म्हणतील आम्हाला आत्ता मर्सिडीज द्या, मोक्ष बघू पुढे. आपल्याला भौतिक जीवनाची इतकी ओढ आहे ना की त्या मोक्षाचा विचारच करत नाही. पण असं नाही आहे. या मोक्षाचा विचार कोणी केलाच नाही आहे का? केला आहे ना. ज्याला खरीच त्या मोक्षाची, जो मुमुक्षू आहे, त्या प्रत्येकाने ह्या मोक्षाची ओढ बाळगलेली आहे. आणि त्या साधकांनी असे प्रश्न विचारले, ते फक्त तुमच्या कानावर घालते. आपण ते प्रश्न विचारायचे नाहीत, आपण वेगळे प्रश्न विचारायचे. ते कुठले तेही बोलूया. असं म्हटलेलं आहे. बंधन बंधन असं आपण ऐकतो, आणि बंधनातनं मुक्ती. मुक्ती म्हणजे काय आहे? जेव्हा बंधन असतं तेव्हा त्याच्यातनं सुटावंसं वाटतं ना. पण ते वाटलं तर पाहिजे ना. आम्ही खरं म्हटलं तर या देहाच्या बंधनात अडकलेलो आहोत, उपाधीमध्ये आम्ही अडकलेलो आहेत. मी कोण आहे त्या अहंकारामध्ये आम्ही फार गुंडाळले गेलेलो आहोत. त्याच्यातनं मुक्त होणं म्हणजे खरं मोक्ष आहे.
पण साधकांनी कुठले प्रश्न विचारायचे तर ते एका श्लोकात सांगितलेत, ते आधी बघू आणि आपण कुठले प्रश्न विचारायचे हेही बघूया. असे पारमार्थिक 7 प्रश्न आहेत बरं का. तेवढे 7 प्रश्न बघूया. को नाम बंधः, बंध म्हणजे नेमकं काय आहे? कथम एष आगतः, हा आला तरी कुठनं? को नाम बंधः कथम एष आगतः कथम प्रतिष्ठा अस्य कथम विमोक्षः, याचा आधार तरी काय आहे? ह्याच्यातनं मुक्ती तरी कशी मिळवायची? को सावनात्मा परमः क आत्मा, को असौ अनात्मा आणि कहा आत्मा. आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय हे तरी सांगा आम्हाला. बंध म्हणजे काय, तो कुठून आला, त्याचा आधार काय आहे, त्याच्यातनं सुटका मोक्ष मिळवण्याची मुक्ती मिळवण्याची युक्ती तरी काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे, अनात्मा म्हणजे काय आहे. हे 6 प्रश्न झाले. आणि 7वा प्रश्न आहे तयोर्विवेकः कथमेतदुच्चम उच्चताम, कथमेतद उच्चताम, त्याच्यातला विवेक म्हणजे काय, हे आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय हे ओळखता कसं येणार? आम्हाला तर सगळं विश्व हे सगळं मिश्रणाचं वाटतंय. आम्हाला ह्याच्यातनं अनात्मातनं आत्मा कसा बाजूला काढता येईल हे आम्हाला काही कळत नाही. बघा 7 प्रश्न विचारलेत. बंधक म्हणजे काय, तो कुठून येतो, तो त्याला जीवाच्या मागे तो का लागला आहे, त्याच्यातनं मुक्ती कशी मिळवायची, हे 4 प्रश्न झाले. अनात्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय आणि त्याचा विवेक कसा करायचा, निरक्षीर विवेक, आत्मानात्म विवेक कसा करायचा, असे 7 प्रश्न शिष्याने गुरुला विचारायला पाहिजे. आम्हाला तर हे कधी आठवलेसुद्धा नव्हते, आम्हाला कधी हे प्रश्न पडलेच नव्हते. पण ह्या 7 प्रश्नांची सद्गुरूंनी दिलेली उत्तरं म्हणजे विवेक चूडामणी हा प्रकरण ग्रंथ आहे. आत्ता आपला तो विषयच नाही आहे. पण बघा ना, हा प्रश्नच आम्हाला कधी पडला नाही. हे आम्हाला बंधन आधी वाटतच नाही आहे. आपण बंधनात आहोत असं काय, मी स्वतंत्र आहे, मी माझ्या घरात काय वाटेल ते करीन, वाटेल ते खाईन, वाटेल ते कपडे घालीन, वाटेल असं आपल्याला वाटतंय. अहो पण फार मोठ्या बंधनात आपण सापडलेलो आहोत. पिंजऱ्यातला पोपट नाही का, जर का त्याला पिंजऱ्याची सवय झाली ना तर त्या पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं तरी तो झेप घेत नाही, त्याला पिंजराच आवडायला लागतो. आपलं पण तेच झालं आहे. आम्ही ह्या भौतिक जगामध्ये इतके रमलो आहोत की ह्याच्यातनं सुटका कशाला करायची असंच आम्हाला वाटतंय ना, असंच वाटतंय. हे गदिमांनी आमच्या छान ओळखलं होतं. गदिमा म्हणतात, ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी, हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदिशाला. हे जग म्हणजे कारावास आहे. पण आम्हाला काय वाटतं, हे सगळे सौंगडी आहेत, हे काय माझे मित्र आहेत, परिचित आहेत, नातेवाईक आहेत, मुलं आहेत, बाळं आहेत, सगळं हा मस्त आहे की, सगळं छान आहे. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सवंगडी. त्यामुळे ही बेडीसुद्धा प्रिय हो ज्याची त्याला. आम्ही या नाम रूपाची जी बेडी घालून घेतली ना, उपाधीची जी बेडी आहे तीच आम्हाला फार आवडायला लागली. खरंच आहे ना. पण आपल्याला हे कळत नाही आहे आपण कुठल्या बंधनात आहोत, कारण आम्हाला मोक्षाची ओळखच नाही आहे. जो तो आपुल्या ठाई जखडे, नजर न धावे तटा पलीकडे. आम्हाला पलीकडचंच माहिती नाही आहे. आम्ही आमच्या एवढ्या तुरुंगातच आनंदात राहतोय. त्यामुळे जो तो आपुल्या ठाई जखडे, नजर न धावे तटा पलीकडे, उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला, जग हे बंदिशाला. उंबर असतं ना, उंबर उघडून पाहिलं, उकलून पाहिलं की त्याच्यामध्ये किडे असतात. पण त्या किड्यांना बाहेरचं विश्वच माहिती नाही आहे. ते उंबरी करीती लीला, तिथेच खेळतात. त्यामुळे खरंच आहे, ही आम्हाला प्रश्नही पडत नाही. आम्ही त्या उत्तरासाठी कुणाला विचारतसुद्धा नाही. आम्ही आमच्या संसारामध्ये इतके मग्न झालेलो आहोत, आम्हाला काही वाटतच नाही. खरं म्हटलं ना, कूपमंडूक वृत्ती ही आपली. विहिरीतला बेडूक असतो ना, त्याला एकदा दुसरा बेडूक भेटायला येतो आणि तो समुद्राचं वर्णन करतो. तो म्हणतो, अरे काय समुद्र मोठा आहे, चल ना आपण तिकडे जाऊ, तुला दाखवतो समुद्र कसा आहे. तो म्हणला, हे
समुद्र काय किती मोठा असणार आहे, असून असून किती, माझ्या विहिरीपेक्षा तर नक्कीच मोठा नसेल. विहिरीतल्या बेडकाला विहीर हे सर्वस्व असतं, त्यामुळे त्याला समुद्राची कल्पनाच येत नाही. अगदी तशी गत झाली आपली. आम्हाला माहितीच नाही आहे मोक्षानंतरचा आनंद काय आहे, या विदेह स्थितीतला आनंद काय, हे आम्हाला माहितीच नाही. आम्ही म्हणतो छान आहे की, मस्त आहे की आयुष्य, मस्त आम्ही ह्याच्यात रमलेलो आहोत. पण म्हणूनच आपल्याला कळत नाही, हीच आपली कळत नाही, हेही आपल्याला कळत नाही खरं म्हटलं तर. तुम्ही रागवू नका बरं का माझ्यावर, पण ही वस्तुस्थिती आहे. समर्थ तर आमचे इतके फटका देतात, कळेना 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 ढळेना ढळेना ढळे संशयो तो ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. आम्हाला कळतच नाही, मग मिळण्याची गोष्टच दूर राहिली. आम्हाला अजून कळतच नाही मोक्ष हवा आहे असं खरंच वाटतं का आतून? मोक्ष हवा आहे असं वाटतच नाही अजून. बघा ना, वाटतंय का तुम्हाला? आपला मिळाला तर चालेल एवढंच आमची निकड आहे त्याची. मोक्षाची आम्हाला निकड नाही आहे. साधा तुमचा वायफाय जर नसेल, तुमच्याकडे रेंज नसेल, तर तुम्ही किती अस्वस्थ होता. मोबाईल म्हणजे हा आपला बहिष्कार प्राण झालेला आहे. मग त्या रेंजसाठी, ते वायफाय किंवा ते नेट मिळण्यासाठी तुम्ही या खिडकीत जा, त्या बाल्कनीत जा, गच्चीवर जा, रस्त्यावर जा, याच्या काय 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 करता. त्या वायफाय वाचून अक्षरशः तुम्ही मासोळीसारखे तळमळत असता. अशी काही वाटते का? अशी काही आपल्याला तेवढी आच वाटते का मोक्ष मिळवावा असं? पण वाटायला पाहिजे. आधी मी बंधनात आहे हे कळलं तर मोक्षाची आस वाटेल ना. स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटणं म्हणजे स्वरूप ज्ञान आहे. आणि स्वरूप ज्ञान झाल्यानंतर आत्मज्ञान, म्हणजे तेच आत्मज्ञान आहे, तेच ब्रह्मज्ञान आहे. आणि खरंच बंधनापलीकडची अवस्था आनंददायक आहे असं जेव्हा कळेल, तेव्हा ती मुक्ती आम्हाला लाभदायक वाटेल. आम्ही आपले 84 कोटी योनीमधनं ह्या योनीतनं त्या योनीमध्ये फिरतोय फिरतोय फिरतोय. प्रत्येक जन्म आपल्याला मिळाला आहे ना, प्रत्येक जन्म बरं का, किडामुंगीचा असेल, आत्ता तरी माणसाचा जन्म मिळाला आहे. ह्या जन्मात जर का आम्ही साध्य काही करून घेतलं नाही, काही साधना केली नाही, काही मुक्तीसाठी प्रयत्न केले नाही, तर काय कधी करणार? आणि प्रत्येक जन्मात ते मोक्षापर्यंत न पोचणं म्हणजे प्रत्येक वर्गात नापास होणं आहे. एक संधी दिली होती तुम्हाला, एक दिली होती की हा चांगला मानव जन्म दिला होता, याच्यात जे काही कल्याण करून घ्यायचे ते करा. पण तो जन्म आम्ही असाच घालवला. आछे दिन पाछे गये हरिसे किया न हेत, अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत. आम्ही असेच दिवस आमचे गेले, कुठे गेले कळलंच नाही अहो. असं करता करता म्हातारपण आलं, आता जागे झालं, पण तरी आता किती आयुष्य उरले माहिती नाही आहे. त्यामुळे असंच आमचं आयुष्य खरं कवडी मोल आम्ही घालवतो. नको आहे ना, नको आहे ना. आपल्याला या आयुष्याचं काहीतरी सार्थक करायचं आहे. मग सार्थक खरंच करायचं असेल तर आता हे 7 प्रश्न नको विचारायला आपल्याला. हा संस्कृत श्लोक आपल्याला काही येत नाही आहे की को नाम बंधः कथमेष आगतः कथम प्रतिष्ठास्य कथम विमोक्षः को सावनात्मा परमः आत्मा तयोर्विवेकः कथमेतदुच्यताम्. हे काय आम्हाला कळत नाही आणि समजत नाही. पण आता आपण आपल्याला 3 प्रश्न विचारूया. 3 प्रश्न आपल्याला विचारायचे, आपल्या भाषेत, आपल्या आजच्या भाषेत विचारूया. आपण काय म्हणतो, काही कोणी समजा काही सांगायला लागलं, मुक्ती, मोक्ष, अध्यात्म, परमार्थ याच्याबद्दल कोणी बोलायला लागलं, आपण म्हणतो आत्ता कुठे माझं वय झालं आहे, बघू 60 नंतर बघू 70. अहो आत्ता तर मी 40 वर्षाचा आहे असं आपण म्हणतो. आपण सारखं पुढे ढकलत असतो. पण प्रश्न विचारा स्वतःला, इफ नॉट नाऊ देन व्हेन. आत्ता जर तुम्हाला जमत नसेल तर कधी जमणार? इफ नॉट नाऊ देन व्हेन. इफ नॉट मी देन हू. जर मी करणार नसेल तर कोण करणार? माझ्या प्रगतीसाठी, माझ्या उन्नतीसाठी, माझ्या मुक्तीसाठी दुसरा कोणी प्रयत्न करणार नाही. माझ्या मुक्तीसाठी मलाच प्रयत्न करायचा आहे. इफ नॉट मी देन हू. इफ नॉट हिअर देन वेअर.
इथे करणार नसो, ह्या भारतभूमीमध्ये इतका सुंदर जन्म मिळाला आहे, इथे आम्ही करणार नसो तर कुठे करणार आहोत? अमेरिकेला का ऑस्ट्रेलियाला का कॅनडाला? कुठे जाऊन तुम्ही करणार आहात हे? अहो इथेच सगळ्या संधी इथे उपलब्ध आहेत. इथेच आपल्याला या मोक्षासाठी, या उन्नतीसाठी, या ऊर्ध्वगतीसाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि खरंच या 84 कोटीतनं पलीकडे आपल्याला पोचायचे आणि ते आत्मस्वरूप गाठायचे. आणि तिथे पोचल्यानंतर काय आहे? लाभ काय आहे? मिळणार काय आहे? बक्षीस काय आहे? योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव. केवळ आनंद आहे. कुठल्याही स्थितीत असा तुम्ही योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं, ज्याचं चित्त त्या ब्रह्मामध्ये रंगले ना, त्याला फक्त आणि फक्त आणि फक्त आनंद आहे. हे नाही समजत का संस्कृत आहे म्हणून? अहो तुकाराम महाराजांचं तरी वचन लक्षात घ्या, आनंदाचे डोही आनंद तरंग. दुसरं नाहीच तिथे. आनंदापलीकडे दुसरं काहीच नाही. या सगळ्या चिंता, क्लेश, दरिद्र, दुःख हे सगळं जाऊ देत. फक्त मला आनंद पाहिजे आणि त्याच्यासाठी हा अभ्यास पाहिजे. या आपल्याला पलीकडे जायचे, सगळ्याच्या पार जायचं असेल आणि हे सगळं करण्यासाठी मात्र श्रद्धा हवी, थोडा तरी विश्वास हवा. उपनिषदामध्येच एक वाक्य आहे बरं का, श्रद्धस्व सौम्य श्रद्धस्व. तू श्रद्धा ठेव. पुढे येणारच आहे आपल्याला छांदोग्य उपनिषदामध्ये. त्या वडाचं बीज जे असतं, वडाची फळं असतात छोटी छोटी लाल फळं, ती फोडून पाहिली. त्या गुरुनी सांगितलं म्हणून त्या शिष्याने फोडून पाहिलं ते फळ. त्याच्यात अनेक बिया होत्या. त्या बिया फोडून पाहिल्या, आत काहीच नाही आहे. तेव्हा ते गुरु म्हणाले, सद्गुरू म्हणाले की जिथे काही नाही तिथेच या वटवृक्षाचा प्रारंभ आहे. ते बीज त्याच्यातच आहे. ह्याच्यावर तू विश्वास ठेव. दिसत नाही आहे ना डोळ्याने, पण आहे. अरे श्रद्धा ठेव आणि सद्गुरू वचनांवर विश्वास हवा. आमचे समर्थ तर म्हणतात, शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म. वर्मच सांगितलंय, पहिल्यांदाच सांगितलंय, शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म या ये विषयी संदेह भ्रम धरूची नये. याच्यात तू शंका बाळगू नकोस बरं का. तूच ब्रह्म आहेस. काय सांगताय तुम्ही? तूच ब्रह्म आहेस. खरंच आहे. शोधायला कुठेही जायचं नाही, इथेच आहे. अंतरात्म्यातच ते ब्रह्म आहे. मग आता आणि खरंच आहे, हे ब्रह्म समजायला हवं ना रोज. आणि खरी ही वस्तुस्थिती आहे बरं का. हे विश्वास तुम्ही ठेवा किंवा ठेवू नका, पण ही श्रद्धा असेल तर हे ब्रह्मतत्व जाणवतं. रोज रात्री झोपताना म्हणायचे, रोज रात्री एव्हरी डे म्हणायचे, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. हे खोटं नाही आहे बरं का. हे फसवणूक नाही आहे, ही वंचना नाही आहे, हेच सत्य आहे. मी माधवी रघुवीर आहे हे खोटं आहे. मी ब्रह्म आहे हे खरं आहे. हे वास्तव आहे. लक्षात घ्या. तुमचं नाव, तुमचं शिक्षण, तुमची पदवी, तुमचा हुद्दा, तुमचं समाजातलं स्थान, तुम्ही मंत्री आहात का संत्री आहात, त्याच्याशी काही घेणं. तुम्ही ब्रह्म आहात. तुम्ही ब्रह्म आहात आणि हेच शिकायचे. हे आता कळलं की आम्हाला शब्दज्ञान झालं, पण आता हे अनुभूतीचं ज्ञान घ्यायचं असेल तर थोडा तरी उपनिषदांचा बेस पाहिजे, त्याचा पाया पक्का पाहिजे. आणि ते कळल्यानंतर जी काही अनुभूती आहे ना ती विलक्षण आहे. मात्र ज्याला कळतं ना, हे ज्ञान ज्याला मिळतं ना, तो सांगत नाही बरं का. तो सांगतच नाही. ज्याला काहीच कळत नाही तो उगीचच बोलत असतो. म्हणजे बघा किती विसंगती आहे ना या आयुष्यामध्ये. जो जास्त बडबड करतो, जे मला ब्रह्म कळलं असं म्हणतो, त्याला काही कळलेलं नसतं. आणि ज्याला खरं ब्रह्मप्राप्ती झालेली आहे तो बोलायलाच येत नाही, तो सांगायलाच तुम्हाला येत नाही, कारण तो ब्रह्मच झालेला असतो. देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो, हे तुकाराम महाराजांचे जे बोल आहेत ना, मला वाटलं होतं की देव पाहावा, देव पाहावा, पण असा द्वैतातून देव पाहता येत नाही की मी भक्त आणि तो भगवंत, असा पाहताच येत नाही. तुम्ही पाहिला गेलात की तुम्ही तेच होऊन जातात.
इतकं हे आत्मज्ञान विलक्षण आहे, स्वसंवेद्य आहे. जो म्हणतो ना मला ब्रह्म कळलं बरं का, मला ब्रह्म कळलं असं जो म्हणतो त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्क्यासी तर्की असा कोण आहे. जो जाणता म्हणतोय मला कळलं, मला ब्रह्माचा अनुभव आला. अरे मग अनुभव आला तर तू आलास कसा सांगायला. म्हणे जाणता जो जनी मूर्ख आहे, अतर्क्यासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता लक्षिता लक्षवेना. त्याला पाहणं वेगळेपणाने शक्यच नाही आहे. किंवा उपनिषदामध्येच आणखीन हेच शब्द उपनिषदातल्या भाषेत थोडक्यात सांगते. यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. हे सगळं सांगितलं आहे. जो म्हणतो मला ब्रह्म कळलं त्याला काही कळलं नाही, आणि ज्याला खरं कळतं तो सांगतच नाही. आता कसं काय करायचं बरं आम्ही. हीच मानवी जीवनातली विसंगती आहे. आणि माऊलीने सुद्धा हे अतिशय सोप्या शब्दात सांगितले बघा. समर्थांबद्दल मी सांगितलं, उपनिषदाबद्दल सांगितलं. आता माऊली काय म्हणते बघा. येथ जाणीव करी तोची नेणे. जो म्हणतो मला जाणलं बरं का मी, तोची नेणे, त्याला काही कळलं नाही. येथ जाणीव करी तोची नेणे, अथिलेपण मिरवी तेची उणे. जो मला म्हणतो ना मी ब्रह्मज्ञानी आहे बरं का, जो मिरवतो तेची उणे, तेच त्याचं न्यून आहे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीच नेणे, त्याला काही कळत नाही. मग आता आम्ही काय करायचं. आपल्याला काहीतरी याच्यातनं बोध घ्यायचा आहे की नाही. मग आम्ही उपनिषदांचा अभ्यास कशासाठी करायचा का नाही. आता आम्हाला विचारच करू द्या असं तुम्ही म्हणत असाल मनात. पण खरं सांगू का, उपनिषदाच्या अभ्यासाने मीपणा कमी होतो. सारखं आम्ही मी 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 माझं असं, मी तसा असं बोलत असतो. हळूहळू तो मीपणा कमी होतो. हळूहळू विरते मीपण माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. खरं ते सरायला पाहिजे. हे मीपण आहे ना, ते सरायला पाहिजे. आणि खरंच जसं जसं या मीपणाच्या भिंती, संकुचितपणाच्या भिंती ज्या आम्ही आमच्या बाजूला बांधून घेतल्यात ना, त्या हळूहळू ढासळत जातील. तसतशी त्या मनाची कवाडं खुली होत जातील. विश्वमनाशी हे मन मिसळून जातं आणि मग तेव्हा सर्व भूतांविषयी कळवळा निर्माण होतो. विश्वमन आणि माझं मन हे एकरूप झालं पाहिजे. आम्हीच भिंती घातल्यात, आम्हीच कंपाऊंड्स घातलेत, आम्हीच फेन्सिंग केलेलं आहे. मी असा, मी भारतीय, मी महाराष्ट्रीयन, मी पुण्याची, मी कोकणस्थ, मी अमका, मी जेवढं तुम्ही स्वतःबद्दल जास्ती शहाणपणाने बोलाल ना, तेवढे तुम्ही संकुचित होत जाता. आणि जेवढी एक दारं उघडत जाल तेवढं या विशाल विश्वमनाशी तुम्ही एकरूप होता. आणि जेव्हा होता तेव्हा सर्व भूतही ते रताः, सगळा कळवळा निर्माण होईल. तेव्हा समजायला लागेल. माणूस स्वतःला फार शहाणा समजतो बरं का. मी विवेकी आहे, माझ्याकडे शहाणा आहे, माझ्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे. खूप माणसांनी उड्या मारल्या, पण दाखवलं की नाही कोरोनाने, कोविडने दाखवलं की नाही आपल्याला, तू काही करू शकत नाही, बसलाच 2 वर्ष घरात. पण या संकुचितपणा जसजसा कमी होईल तशा सगळ्या भूतमात्रांविषयी आपल्याला कळवळा वाटेल की मीच एकटा नाही आहे, माझाच अधिकार नाही आहे या पृथ्वीवर. सगळ्या प्रत्येक जीवाचा, प्रत्येक या पृथ्वीवर, या नैसर्गिक साधन संपत्तीवर जगण्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे. जगा आणि जगू द्या हे तत्त्व अवलंबता आलं पाहिजे, तरच या विश्व आनंदाची अनुभूती घेता येईल. माणसाला एक बुद्धीची अपूर्व देणगी मिळाल्यामुळे माणूस स्वतःला इतका शहाणा समजतो, सर्व शक्तिमान समजतो. इतर जीवजंतूंना आपण कसपटासमान मानतो. पण या सृष्टीचक्रामध्ये प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. या परमेश्वराने एकही जीव असा उगीच निर्माण केलेला नाही आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल गिधाडांचं काय महत्त्व आहे, ती काय आम्हाला रोज दिसतही नाही. पण गिधाडं जसजशी कमी होत आहेत आणि आपल्या ह्या चुकीमुळे, आपल्या प्लास्टिकच्या वापरामुळे पशु ते प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं आणि ते पशूंचं मांस खाणारी गिधाडं ती अशी मृत्युमुखी किंवा त्यांचा संहार व्हायला लागलेला आहे.
अशी गिधाडं जसजशी कमी, कारण गिधाडं निसर्गाचा आवश्यक घटक आहे, सफाई कामगार आहेत. अगदी जंगलामध्ये असू दे, रानामध्ये असू दे, मोकळ्या माळरानावर असू दे, जिथे जिथे पशूंची मृतदेह पडले असतात त्याची विल्हेवाट करणारी गिधाडं आहेत. ती कमी झाल्यामुळे इतके प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले. चीनमध्ये तर असं म्हणतात काही वर्षापूर्वी, अनेक वर्षांपूर्वी चिमण्या अनावश्यक आहेत असं त्यांना वाटलं आणि म्हणून चिमण्यांची अगदी सरसकट कत्तल करण्यात आली. पण त्यांना वाटलं की चिमण्या हे दाणे खातात आणि आपल्या धान्यावर परिणाम होतो. पण त्याच्यामुळे इतके प्रश्न उद्भवलेले आहेत. अगदी प्रत्येक जलचर असेल, पक्षी असेल, किंवा असं म्हणतात की मधमाशा, असं ऐकलं आहे, संशोधन एक आहे की मधमाशा जेव्हा या पृथ्वीवरनं नष्ट होतील त्याच्यानंतर काही वर्षातच माणूस नष्ट होईल. इतकं मधमाशांचं आणि माणसाचं नातं आहे. फार त्याच्यावर संशोधन झालेलं आहे. त्यामुळे सगळ्याच जलचरांचं आहे, प्रवाळाचं आहे, किडा मुंगीचं सुद्धा काहीतरी योगदान आहे. बघा ना, असं वेदात सांगितलं, तेही बोलते बरं का आपल्याशी. वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, पाऊस तर सगळीकडेच पडतो, पावसाचे थेंब सगळीकडे पडतात, पण त्या पावसाचे 10 थेंब जर का आपण प्रयोगापुरते घेतले तर ह्या 10 थेंब आहेत. त्याच्यातला या 10 थेंबाचं वर्गीकरण, त्याचं ब्रेकअप कसं केलं आहे बघा. पावसाचा 10 थेंबापैकी 1 थेंब म्हणजे 10% जमिनीत मुरायला हवं. 2 थेंब वाहत वाहत जाऊन ओहळ म्हणा, ओढे म्हणा, नदी नाले ह्यांना मिळत समुद्राला मिळायला पाहिजे. 2 थेंब. 1 थेंब जमिनीत मुरायला हवा, 2 थेंब वाहत जायला पाहिजे. 2 थेंब आहेत ते वनस्पती, झाडं, वेली ह्यांना मिळायला पाहिजे. 2 थेंब प्राण्यांना मिळायला पाहिजे. 1 थेंब जो आहे तो पक्ष्यांच्या चिमुकल्या चोचीत जायलाच हवा. आणि मग उरतील केवढे तर 2 थेंब उरतील. त्याच्यावर फक्त मनुष्याचा अधिकार आहे. 10 थेंबातल्या 2 थेंबावर म्हणजे 20% पाणी फक्त माणसाला वापरायला अधिकार आहे. आणि आता त्या 20%मधलं तुम्ही किती नाचणार, किती पिणार, किती गाड्या धुणार, किती बागेला घालणार, किती काय करणार, विचार करायला हवा ना. म्हणजे या उपनिषदांनी हे व्यापकता येते, मनाची, विचारांची खोली वाढते. हा व्यापक दृष्टिकोन किंवा हा ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह आपला ब्रॉड होत जातो. आणि खरंच आहे. आणि जसं आपलं हे कळायला लागतं ना, हे खरं, ह्याचं सिरियसनेस, याचं गांभीर्य जसं आपल्याला अनुभवता यायला लागतं, तसं आपल्या ज्या उड्या आहेत ना, किंवा आपलं जे चंगळवाद जो आहे तो हळूहळू कमी होतो. एवढंच नाही तर आपल्या तक्रारीचा, कुरकुरेपणाचा, कंप्लेंटचा सूरच हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि कारण हे सगळं उपनिषदात सांगितलं, हे सगळं यू वोंट बिलीव्ह, तुम्हाला विश्वास बसणार नाही. उपनिषदामध्ये सांगितलं जे आपल्या आजी आजोबा पणजोबांनी सांगितलं होतं तेच सांगितलं आहे की ताटावर बसल्यानंतर एकही पदार्थाला नावं ठेवायची नाही, एकही पदार्थ टाकायचा नाही, कारण त्याच्यामागे एवढं निसर्गचक्र आहे, हे सृष्टीचक्र आहे. उपनिषद सांगतं अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा करू नका. तपंतम न निंद्यात, तापणारा तो सूर्य आहे ना त्याला नावं ठेवू नका. काय होऊ नये, किती गरमी होते, काय AC लावा, हे नको. तो पाहिजे ना तुम्हाला. सूर्य आहे म्हणून आपण तपंतम न निंद्यात, वर्षंतम न निंद्यात, त्या वरुण राजाला सुद्धा नावं ठेवू नका. काय पाऊस आहे, काय चिखल आहे, काय ट्रॅफिक आहे, जिथे तुम्ही राहताय त्या गावाला नावं ठेवू नका. किती सुंदर सांगितलं आहे. आता हे सगळं जर का आपण फॉलो केलं तर आपण चांगला माणूस नाही का घडणार. पैसे भले कमी असेल, लाखांची पॅकेजेस नसतील कदाचित, पण या पशुजीवनाकडनं निदान चांगला माणूस तरी होऊया ना. माणसाकडनं देव माणूस होऊया, दिव्य जीवन आणि ते भद्र जीवन. उपनिषदांचा शब्द आहे भद्र जीवन आपल्याला सेवन करायचं आहे. आणि खरंच आहे. नाहीतर मग पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हो. खरं म्हटलं तर आपण पशूच होत. माणूस हा पशूच आहे. आहार निद्रा भयमैथुनमच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मस्तु तेषाम् अधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी कॉमन आहेत.
अगदी कुत्रा मांजर असू दे, गाय बैल असू दे, घोडा असू दे, आहार आहे, निद्रा आहे, भय आहे आणि मैथुन आहे. हे सगळ्या चारही गोष्टी माणसात आणि त्यांच्यात कॉमन आहेत. मग माणसाला काही ॲडिशनल व्हॅल्यू आहे का नाही? ॲडिशनल काहीतरी एक क्वालिटी आहे का नाही? ती आहे धर्म. आणि धर्म म्हणजे रिलिजन नाही बरं का. धारयते इति धर्म. धारयते कुणाला? समाजाला धारण करतो तो धर्म आहे. म्हणजे नीतिनियम आहेत. चांगलं वागा, सगळ्यांना सामावून घ्या, हा धर्म आहे. धर्मस्तु तेषाम अधिको विशेषो. माणसाला एक ॲडिशनल क्वालिटी दिली आहे, ती धर्म आहे. धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. धर्म जर आचरण केलं नाही तर तुमच्यात आणि पशुच्यात काय अंतर राहिलं असा प्रश्न आपल्याला उपनिषद विचारतं. तेव्हा आम्ही शर्मिंदे होतो, आम्हाला संकोच वाटतो. आणि मग नको आहे ना असं वाटायला. आपल्याला मान खाली घालायची नाही. आपल्याला ताठ उन्नत मानेने जर का जीवनाचं यापन करायचं असेल तर आपल्याला उपनिषदांचा अभ्यास करून स्वतःला उन्नत घडवायचे. पैसे नाही मिळणार कदाचित, पण तुम्हाला आनंद मिळेल, शांती मिळणार आहे, समाधान मिळणार आहे. पण मग आम्हाला जमतील का ती उपनिषदं वगैरे शिकायला असं तुम्हाला वाटतं आहे का? संस्कृत आहे, मग ते अवघड आहे असं म्हणतात, क्लिष्ट आहे. अहो, आपल्याच भारतातलं आहे, आपल्या ऋषींनी केलेलं आहे, आपल्याला का नाही येणार? अनेक ग्रंथ आहेत, अनेक विद्वान आहेत, अनेक तुम्हाला मदतीला खूप गोष्टी आहेत. उपनिषदाचा अभ्यास प्रत्येकाने करायला पाहिजे. प्रत्येकाने. कशासाठी? काहीतरी मिरवण्यासाठी नाही, लोकांमध्ये दाखवण्यासाठी नाही. माझं जीवन उन्नत करायचं आहे. खरंच तुम्हाला देशाविषयी प्रेम आहे का? देशाविषयी आहे का? देवाविषयी नसेल पण देशाविषयी असेल तर हा समाज उन्नत स्थितीला नेण्यासाठी प्रत्येक माणूस हा भद्र माणूस झाला पाहिजे, सुभद्र झाला पाहिजे, तरच आपल्याला हे करता येईल. मग या उपनिषद अभ्यास करण्यासाठी काय पात्रता पाहिजे? अधिकार कुणाला मिळतो हा उपनिषदांचा? तेही बघूया बरं का. तुम्ही म्हणाल आम्ही काय ते संस्कृत शिकलो नाही, आम्हाला धड मराठी पण येत नाही, किंवा आम्ही परदेशात आहोत. कुठेही असा तुमची मुळं इथे आहेत ना, आणि माणूस आहात ना तुम्ही. प्रत्येक माणसाला हा अधिकार आहे उपनिषदांचा अभ्यास करायचा आणि त्याप्रमाणे आपलं जीवन यापन करण्याचा. बघा ना, किती 140 करोड आपली संख्या आहे, लोकसंख्या आहे. त्याच्यातलं प्रत्येकाने, आता सगळ्यांना ती आवड असेल असं नाही, पण 140 कोटीमध्ये 1 कोटी माणसं तरी अशी असायला पाहिजेत ना, की ज्यांना खरंच याची आवड आहे अध्यात्माची, किंवा हे निदान ज्ञान करून घ्यावंसं वाटतंय. त्याच्यातली काही जणांना खरंच ज्याला उत्तम माणूस घडायचा आहे, किंवा तुमच्या प्रियजनांविषयी तुम्हाला खरंच आस्था असेल, कळकळ असेल, तर हा उपनिषदाचा अभ्यास करण्याची प्रेरणा तुम्ही स्वतः तर कराच, पण त्यांनाही प्रेरणा द्यायला पाहिजे. आता उपनिषदाचा अधिकारी कोण आहे ते बघूया आणि समारोप करणार आहोत. अधिकारी कोण आहे बघा. आता फार सुंदर हो, एक एक शब्द म्हणजे मी बोलायला लागले की मला थांबताच येत नाही. विवेकिनो विरक्तस्य शमादिगुणशालिनः मुमुक्षोरेव हि ब्रह्म जिज्ञासा योग्यता मता. 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. विवेकिनो, विवेक पाहिजे, सारासार विवेक करता आला पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय, नीर काय, क्षीर काय, काय टाकायचे आणि काय घ्यायचे, काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे हे कळायला पाहिजे. विवेक, निदान वयानुसार, अनुभवानुसार हा विवेक साधता यायला पाहिजे. विवेक पाहिजे. आणि विवेक आला ना, विवेक जमायला लागला की वैराग्य येतच. काय टाकायचे हे कळलं की त्याच्याविषयी आस्था वाटत नाही, या भौतिक गोष्टीविषयी फारशी आवडच किंवा त्याची रुचीच वाटत नाही, म्हणजे वैराग्य येतच. विवेकिनो विरक्तस्य. आणि काय पाहिजे, ह्याच्या एकाचा परिणाम दुसरा आहे बरं का. विवेकातून वैराग्य आहे, वैराग्यातून काय होतं, शमादिगुणशालिनः. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान हे शमादी षटक आहे. हे शमादी षटक हळूहळू साधायला लागतं. म्हणजे शम म्हणजे मनावर संयम, दम म्हणजे इंद्रियांवर संयम, उपरती म्हणजे एखाद्या गोष्टीपासून मागे फिरणं, तितिक्षा म्हणजे सहनशक्ती, श्रद्धा म्हणजे निष्ठा आणि समाधान म्हणजे शांती. हे ज्याच्याकडे आहे
त्याला उपनिषदाचा अभ्यास करण्याचा अधिकार आहे. आणि चौथी गोष्ट सांगितली, मुमुक्षोरेव ही ब्रह्मजिज्ञासा. आणि मुमुक्षू पाहिजे. मुमुक्षू म्हणजे या मोक्षाविषयी जिज्ञासा पाहिजे, तळमळ पाहिजे, ओढ पाहिजे. आणि तर म्हणजे 4 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे: विवेक, वैराग्य, शमाधिषटक आणि मुमुक्षा. या 4 गोष्टींना म्हटलं आहे अध्यात्माच्या भाषेत साधन चतुष्टय. चतुष्टय म्हणजे 4, आणि ही साधन चतुष्टय आहेत. त्यामुळे विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षा. विवेकाविषयी पाहिलं, निरक्षीर विवेक आहे किंवा आत्मानात्म विवेक आहे. वैराग्य म्हणजे काय आहे? अगदी सहजच या मिथ्या गोष्टी ज्या अनात्म आहे त्या दूर सारल्याच जातात आणि त्याचे क्लेश वाटत नाही. आम्हाला काही गोष्टी दूर सारताना दुःख होतं की अरे हे माझ्या आवडीची गोष्ट आहे, मला ही आज खायची नाही. नंतर ह्याचे क्लेशही वाटत नाही, त्याच्याविषयी काही वाटतच नाही. म्हणजे कसं होतं सांगू का? अगदी थोडक्यात एक उदाहरण सांगते. आता अगदी समारोपाकडे वळणार आहोत. बघा, त्याचे क्लेश वाटत नाही ह्याच्यावर एक अतिशय सुंदर उदाहरण दिलं जातं की कधी कधी आपण दुपारी बाहेर पडतो आणि कधी आपली सावली आपल्या पायाखाली असते, कधी मागे असते, कधी पुढे असते, कधी लांब असते. समजा मी रस्त्याने चालली आहे दुपारी आणि सावली माझी अशी लांब पडलेली आहे आणि त्या सावलीवरनं ट्रक गेला तर मी कळवळणार का? अहो, सावलीवरनं ट्रक गेला आहे, माझ्या अंगावरनं नाही गेला ट्रक. सावलीवरनं पुष्कळ वाहनं जात आहेत, पण मी कशाला क्लेश करू? अशी इतकी धारणा होते. जेव्हा वैराग्य येतं, विरक्ती येते, तेव्हा हे सगळे भोग आहेत ते त्याचे भोग आहेत, शरीराचे आहेत, मी त्याच्याशी संबंधित नाही, इतकी विरक्तपणाची भावना येते. त्यामुळे सावलीवरून ट्रक गेला तरी जसं दुःख होत नाही तसे देहाचे क्लेश आहेत ते देहाचे आहेत, मला त्याचं दुःखही जाणवत नाही, इतकी स्थिती अनुभवता येते. आणि समाधी षटकमध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान अशा आत्मविकासाची ज्याला ओढ आहे त्या प्रत्येक मनुष्याने ही मानसिक मूल्य आहेत, ही जोपासायलाच हवीत. आणि त्यामुळे कुठल्याही विचारातलं, विधायक विचारातलं यश हे त्या व्यक्तीच्या गुणाशी समप्रमाणात असतं. जितके तुम्ही हे गुण ॲक्वायर कराल तितकं तुम्हाला या आध्यात्मिक प्रगती होत जाते. जितके तुम्ही हे गुण ॲक्वायर कराल, जसे स्वीकार कराल तसं हे वाढतं. आणि चौथा आहे ते मुमुक्षा, म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेण्याची जाज्वल्य, तळमळ असणं. आणि खरं सांगू का, मोक्ष, मगाशीच मी म्हटलं, मोक्ष पाहिजे का मर्सिडीज? मोक्ष म्हणजे ऐहिक मरणोत्तर फायदा नाही आहे. तुम्हाला वाटेल मोक्ष म्हणजे मरण आहे का काय, बापरे नको, मरायला नको एवढ्यात, असं तुम्हाला वाटेल. अहो, मोक्ष तसा नाहीच आहे मुळी. मरणोत्तर फायदा नाही आहे. तर ऐहिक जीवनसुद्धा सुखी, समाधानी, आनंदी बनवायचं असेल तर हे साधन चतुष्टयाचा अभ्यास करूया. त्याचा झाल्यानंतर आपण उपनिषदांचा अभ्यास करूया. जे काही ज्ञान आहे, जे काही आनंद आहे तो मिळवूया ना. ती विद्या मिळवू येथे असंही म्हटलेलं. ही विद्या मिळाल्यानंतर जो अवर्णनीय आनंद आहे तो आपल्याला निश्चितपणाने मिळणारच आहे. आणि असा आनंद आपण खरंच प्राप्त करणार आहोत. हे सगळं प्राप्त करत असताना आपल्याला उपनिषदांचा अधिकाधिक अभ्यास करतच जायचं आहे. आणि हा अभ्यास करताना श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जात आपल्याला पोचायचं आहे. कुठपर्यंत पोचायचं आहे? त्या मोक्षाच्या, सायुज्य मुक्तीच्या वाटेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला शेवट करताना एवढंच म्हणेन, आपण ही वैश्विक प्रार्थना मागच्या वेळेस वेगळी म्हटली होती, यावेळेस नेहमीची प्रार्थना म्हणते, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. असा हा आजचा दुसरा भाग होता. मागच्या भागाला आपण सर्वांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलात. तसाच प्रतिसाद यापुढेही मिळत राहू. आणि आपले जे प्रियजन आहेत, ज्यांचं हित व्हावं, ज्यांचं कल्याण व्हावं, ज्यांनी या मार्गाकडे 2-4 पावलं तरी टाकावी असं आपल्याला वाटत असेल, त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोचवा. या आपल्या चॅनलवर हे उपनिषदाचं जे
वैभव आहे, वेदांत वैभव हे खुलं आहे, सर्वांसाठी खुलं आहे. याला कुठलीही फी नाही आहे, कुठलंही तिकीट नाही आहे, कुठलंही तुम्ही केव्हाही पाहू शकता आणि आपलं जीवन अधिकाधिक उन्नत, अधिकाधिक शांत, अधिकाधिक समाधानी बनवू शकतो आपण. आणि हेच उपनिषदांचं फलित आहे असं म्हणता येईल. थांबूया. धन्यवाद.